नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या रसोई विथ कलर्स या चॅनलमध्ये। बाहेर कडाक्याची थंडी आणि घरात बनवलं गरमागरम सूप पिण्याची काही मज्जाच वेगळी। चला तर मग बघूया रेसिपी। बघा तर इथे मी एक मोठा कांदा, एक गाजर, आल्याचा छोटा तुकडा, अर्धी शिमला मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, पाले कांदा आणि पत्ता कोबी सगळंच बारीक चॉप करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये कुठलीही भाजी ॲड करू शकता। एका वाटीत 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा सोया सॉसनी, अर्धा चमचा व्हिनेगर आणि दुसऱ्या वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्यात थोडे पाणी ॲड करून स्लरी बनवून घेतली आहे। ही स्लरी आपल्याला थिकनेससाठी यूज होणार। नंतर ॲड करायची आहे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काळा मीठ आणि मिरे पावडर। यामुळे सूपला खूप छान टेस्ट येते। आता इथे एक कढई घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये बटर ॲड करायचं। हवं तर तूप पण यूज करू शकता। नंतर जिरे चॉप केलेले, आलं आणि लसूण थोडं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा तर अशा प्रकारे आलं आणि लसूण गोल्डन झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं चॉप केलेला कांदा, गाजर, पत्ताकोबी आणि शिमला मिरची ॲड करून मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ ॲड करून 1 ते 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। जास्त वाफवायचं नाहीये। थोडी भाजी जी आपण टाकलेली आहे ती कच्चीच राहायला हवी। त्यामुळे फक्त 1 ते 2 मिनिटं अगदी वाफवून घ्यायचं। त्यानंतर मिक्स केलेला शेजवान आणि सोया सॉस आणि व्हिनेगर ॲड करून मिक्स करायचं। नंतर त्यामध्ये काळं मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मिरे पावडर ॲड करून छान मिक्स करायचं आणि मग हवं जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं आणि थोडा पालेकांदा वरून ॲड करायचा आणि हवी असल्यास ऑप्शनल कोथिंबीर आहे। बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या इथे सूपला। एक उकळी आली की त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी बनवून ठेवलेली होती ती मस्त ॲड करून घ्यायची आहे। या स्लरीमुळे आपलं सूप थोडं घट्ट होणार, त्याला छान थिकनेस येणार। बघा तर इथे आपली उकळी काढून घेतलेली आहे। बघा किती मस्त असं टेस्टी आणि परफेक्ट थिकनेस असलेलं गरमागरम सूप रेडी झालं आहे। चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक